नमस्कार मंडळी, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, आता तुम्ही म्हणत असन का मी हे काय काम करते. तर हे बघा, असे कामं वाढून बसतात. तर काय झालं आहे, आम्हाला वाटलं ह्या रूमचं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, कलर ते देऊन सगळं झालेलं होतं. तर मी काय केलेलं होतं, याच्या अगोदर जी आहे तर ही रूम मी साफ करून घेतली होती. कारण ही जी रूम आहे तर रेंटनं द्यायची होती. तर ते राहायला पण ते किरायेदार म्हणजे बॅचलर होते. तर मग ते पण आलेले होते, त्यांचं सामान पण येऊन पडलेलं होतं. मी रूम त्या दिवशी साफ करून दिली आणि त्यांनी सामान आणून ठेवलं. आणि परत आज पेंटर आले, तर पेंटर काय बोलले की ह्या रूमला अजून एक हात मारायचा आहे कलरचा. तर मग ते म्हणे की नाही म्हणे. मग म्हटलं मग कलर मारा. त्यांनी कलर मारला. कलर मारल्यानंतर जे आहे तर इतकं म्हणजे खराब होऊन गेलं ते. जेवढं मी साफ केलेली अगोदरची मेहनत होती ती मेहनत पूर्ण वाया गेली. कारण मी अगोदरच ते धुवून काढलं होतं, पाणी हे करून पाईपना धुवून काढली होती ती रूम. पण ते परत हे झालं की ते कलरचं परत त्यांनी हे केलं. आणि कलरना पण मध्ये घरामध्ये पण खूप ते कलरचे कलर पण पडला खाली. आणि वरती POPला पण कलर द्यायचा राहिला होता. मग त्यांनी ते पण कलर दिला. आणि त्यांचं सामान तर येऊन टाकलेलं होतं. आणि ते संध्याकाळी येणार होते. आणि संध्याकाळची जी आहे बघा, तर 3:30-4 वाजलेले होते. आम्हाला एवढ्या वेळेमध्येच ही रूम म्हणजे त्यांना साफ करून द्यायची होती. म्हणजे धुवून पूर्ण पुसून वगैरे द्यायची होती. कारण कसं बॅचलर असल्यामुळं ते नंतर काही त्याला पुसणार पण नाही व्यवस्थित आणि ते काढणार पण नाही. तर त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला मी साफ करून देते. तर मग माझं हे काम चालू होतं बघा. नंतर हे साफ करायचं जरी म्हटलं ना तर म्हणजे असं यांना पत्र्याने घासूनच काढावं लागतं. ते असं तुम्ही किती पाणी टाकलं आणि ब्रशनं घासलं तरी पण ते काही निघत नाही. तेवढ्यातच पार्सल पण आलेलं होतं बघा. तर त्याच रूमसाठी आम्ही फॅन वगैरे मागवलेले होते. तर ते फॅन पण आलेले होते. कारण खाली जे आहे तर आता जे नवीन बांधकाम केलेलं आहे ते 2 BHK आहे. आणि त्याच्यातली एक रूम जी आहे तर ती रूम म्हणजे अशी सिंगल पण देता येते. तर मग ती सिंगल जी आहे ती रेंटनं गेलेली पण होती. आणि 1 BHK जे आहे तर 1 BHK अजून राहिलेलं होतं. 1 BHK पण द्यायचं होतं. त्या 1 BHKमध्ये पण फॅन मागवलेले होते मी. तिथं पण फॅन बसवायचे होते. आणि ते काम चालू असतानाच पार्सल पण आलं. मग ते पार्सल घ्यायला गेले मी. म्हटलं पार्सल घेऊया. तर मग ते अनबॉक्सिंग करून दाखवत होते की कसं आहे कसं नाही तुमचं पार्सल ते. ते पण मी थोडंसं शूट घेतलं आहे त्याच्यामध्ये. तर मी पार्सल मागवलेले होते. एकूण 4 फॅन मागवलेले होते 4 रूमसाठी. तर ते 2च आलेले होते. 2 फॅन अजून काही आलेले नव्हते. तर मला ते म्हणजे एक सोबतच ऑर्डर केले आणि दाखवत पण होते डिलिव्हरी सोबत होईल, पण ते झाले नाही. आणि इलेक्ट्रिशियनवाले पण आलेले होते. त्याच्यामुळे ते फॅन पण बसवायचे होते. मग थोडंसं काही काम होतं, मग बाहेर गेले. ती रूम साफ केली आणि रूमचा जो बाहेरचा एरिया आहे तर तो साफ करायचा राहिलेला होता. मी तसेच बाहेरून आल्यानंतर वरती पण नाही गेले. लगेच जे आहे तर मग इथं साफसफाई करायला घेतलं. कारण 5:30 वाजून गेलेले होते. म्हटलं परत अंधार पडन, तर मग मी इथलची अगोदर साफसफाई करून घेते. मग लगेच मी ह्या कामाला लागून गेले. इथलची म्हणलं सफाई करून घेऊ. कारण इथं जे आहे तर खूप सामान ठेवलेलं होतं अगोदरचं जे आहे तर खूप आता सेंटरिंगचे कामाचं पण ते आहे. तर फावडे ते बरंचसं ठेवलेलं होतं इथं. टोपले वगैरे सिमेंटाचं पण असं बरंचसं राडा झालेला होता. कारण की काम चालू असल्यामुळं तर माहितीचे किती खराब होतं आणि किती हे होतं आहे. तर त्याच्यामुळं मग आणि त्याच्यामुळे काय होत होतं, पावसाचं पाणी ना तर पूर्ण त्याच्या खाली आलं होतं. त्याच्यामुळे इथं इतकं घाण झालेलं होतं. तर तिथं म्हणजे हे पण होतं, पाणी जायला नाणी ड्रॉप पण आहे तिथं, पण त्याच्यातून काही ते पाणी पण जात नव्हतं. कारण इतका चिखल आणि ते झालेला होता तिथं. तर मग मी जे आहे तर म्हटलं आपण हे सर्व साफ करून घेऊया, पूर्ण भरून घेऊया इथालचं. भरून घेतल्याशिवाय कारण की ते तसं जरी आपण त्याच्यावर पाणी मारलं तर पाणी मारल्यामुळं काय होईल, ते मध्ये पण पाईपामध्ये पूर्ण रेती जी आहे तर रेती चिखल जाऊन बसन. तर म्हटलं मग त्याच्यापेक्षा काय करूया, म्हणलं आपण असं जे आहे तर हे पूर्ण कचरा जो आहे तर जी माती साचलेली तर ती अशी भरून घ्यायची आणि भरून घेऊन टाकून दिली ना तर मग खाली फरशी आपल्याला धुवायला पण म्हणजे सोपं जातं. आणि कारण जे आहे ना इथं खाली फरशी होती आणि त्या फरशीवरती पूर्ण सिमेंट झालेलं होतं. तर मला इतकं टेन्शन आलेलं होतं की आता हे सिमेंट आपण काढायचं कसं. कारण हे स्वच्छ फरशी कसं का निघणार, की
इतकं हे झालेलं होतं ते. तर त्याच्यावरचं शिमीट आणि जे पत्र्यानं जे मी मधलं घासून काढलं, तर म्हटलं आपण तसं याला पण घासून काढू. पण हे काही त्यांना काही निघतच नव्हतं पत्र्याने. कशाने काढावं ते पण सुचत नव्हतं. कारण की इतकं खराब झालेलं होतं ना, आणि काढायचं तर स्वच्छच होतं. मी म्हटलं नाही, ते एकदम व्यवस्थित स्वच्छ दिसलं पाहिजे. कारण फडशीवाल्यांना पण बघा तिथंच ते फडशीचे उरलेले तुकडे वगैरे राहतात ना, तर ते पण तिथंच ठेवलेले होते. आणि मला हे पूर्ण काढून पूर्ण क्लीन करून द्यायचं होतं, कारण इकडून काहीच सामान ठेवायचं नव्हतं. कारण त्यांना इकडून जे आहे तर मग इकडून त्यांना जायला इकडूनच एंट्री आहे त्या रूमला जायला. आणि कसं असं सामान आणि भंगार वगैरे असं तिथं ठेवलं तर ते पण नाही चांगलं वाटत हे. म्हणजे व्यवस्थित नाही दिसत हे. तर त्याच्यामुळं मग मला तिथालचं जे आहे तर मी म्हटलं मी इथालचं सगळं सामान काढणार आहे आणि आपण दुसरीकडे शिफ्ट करू. बरंचसं सामान होतं तिथं, तर तिथालचं मी पूर्ण काढलं. आणि नुसतं जे बिनकामी पण आपण काय आपला मोह आवरत नाही, काही पण असलं की कामं येईल म्हणून तसं ठेवतो. तर तसं बरंचसं दोन्ही गोण्यात भंगारच निघालं त्याच्यामध्ये. ते मी बाजूला काढून ठेवलं आणि जे कामाचं होतं तर ते आहे तर ते बाजूला ठेवून दिलं. आणि इथालचं जे आहे तर म्हटलं आपण सगळं हे जे आहे तर साफ करून घेऊया म्हणलं व्यवस्थित. कारण जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंतच म्हणलं व्यवस्थित साफ करून घ्यायचं इथालचं सर्व. तर मग इथालची सफाई जी आहे तर मग माझी अशी चालू होती. आणि झाडाच्या कुंड्या ज्या आहेत त्या पण मला थोड्याशा शिफ्ट करायच्या होत्या, कारण त्या पण मी 1-2 तिथं काढून ठेवलेल्या होत्या. कारण मग इकडच्या साईडनं आहे ना, तर म्हणलं थोडंसं आपण काय करू, 1-2 अशा कुंड्या ठेवू, म्हणजे ते पण डेकोरेशन पण असं छान वाटतं आणि हिरवं बघितल्यानंतर कोणाला पण असं प्रसन्न वाटतं. तर मग मला इथं फुलाच्या ज्या आपल्या झाडाच्या ज्या कुंड्या आहे, शोचे झाडं आहे, त्या कुंड्यामध्ये कुंड्या पण भरपूर आहे माझ्याकडं. तर म्हटलं आपण त्या ज्या आहे तर मग इथं साफसफाई करू आणि व्यवस्थित आपण इथं कुंड्या ज्या आहे तर कुंड्या ठेवूया. म्हणून म्हटलं की मग हे सफाईला घेतलेलं होतं, पण मग निघणारच नाही म्हणून मग परत मी यांना ते हे आणायला पाठवलं, ॲसिड. तर मग ते ॲसिड आहे तर ते कॅट ॲसिड जे आहे तर मग ते आणायला पाठवलं. कारण की ते फडशीवाले बोलले की त्याच्यावरती जर का ते तुम्ही टाकलं ना तर मग फडशी स्वच्छ निघेल, म्हणजे एवढं हे होणार नाही, बरीचशी फडशी त्यांना क्लीन होईन तुमची. तर मग म्हणलं घेऊन या म्हणलं, मग आपण त्यांनाच घासून काढूया. कारण की आणि काय होतं आहे नेमकं, म्हणजे आमच्या इकडे आहे ना तर म्हणजे असं कामाला पण असं कोणी भेटत नाही आहे की आपण त्यांच्याकडून हे काम करून घेऊ, म्हणजे आपल्यालाच करावं लागतं, येत नाही कोणी असं काम करायला. आणि जवळपास असं कोणी असे कामं करणारं नाही आहे. तर त्याच्यामुळं हे होतं एक, म्हणजे आपले कामं जे आहे तर मग आपल्यालाच करावं लागतात. आणि दुसऱ्यांना जरी आता हे कामावाल्या लोकाला जरी म्हटलं ना हे आम्हाला साफसफाई करून द्या, ते एवढं काही स्वच्छ करून देत नाही. म्हणजे जसं आपल्याला लागतं तसं काही ते करून देत नाही, ते वरचंच साफ करतात. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं क्लीन करून देत नाही. आणि माझं कसं आहे, म्हणजे माझ्या हाताने क्लीन केल्याशिवाय मला ते क्लीन वाटतच नाही. म्हणून मग मी म्हटलं की जाऊ द्या म्हणलं, मीच करते म्हणलं हे. तर ते मला बोलत होते की जाऊ दे म्हणे, आपण एखाद्याला हे करू आणि त्यांच्याकडून क्लीन करून घेऊ, तू नको करत बसू. पण म्हटलं नाही, म्हणलं ते व्यवस्थित करणारच नाही आणि आपल्याला पण ते आवडणार नाही. नंतर परत आपण केल्यापेक्षा अगोदरच आपणच करूया, थोडासा टाईम लागेल. आणि मग म्हटलं, तर मग मी बसले होते हेच करत. आणि इथं जे आहे ना तर मग झाडू वगैरे ठेवायला पण मला जागा जी आहे ना तर इथंच आहे. कारण बाहेरचं झाडून घ्यायला आणि समोर जे आहे ना तर पार्किंग आहे, तर मग पार्किंगचं झाडून घ्यायला आणि पुसून घ्यायला जे आहे तर मग मी असं पोछाने यानेच असं पुसून घेते. तर याला पण ठेवायला मला इथंच जागा करायची होती. आणि म्हणजे दुसरीकडे ते लांब असल्यामुळे ते काही दुसरीकडे बसत पण नव्हतं, ॲडजस्ट पण होत नव्हता. म्हणून मग मी इथं जे आहे तर मग असं पाईपावरती ना तर पाईपावरतीच त्याला असं ठेवून दिलं. आणि एक माझ्याकडे एक जुनं असं रॅक होतं छोटंसं, तर ते रॅक आहे तर मग मी ते रॅक पण तिथं लावलं. म्हणजे कारण की मग आपलं जे सामान असतं तर ते आपल्याला तिथं ठेवता येतं, झाडू वगैरे, सुपली आणि काही पण असतं आपले, म्हणजे रांगोळीचा डबा वगैरे असं काही जर असलं तर म्हणलं आपल्याला इथं ते ठेवता येईल. म्हणून ते रॅक जे आहे तर मग तसं मी असं वरती फिट करून दिलं. म्हणलं सगळं सामान असं वरती ठेवलं ना तर म्हणजे बरंचसं सामान होतं माझं अजून तिथं, मला जातं ठेवायचं होतं, वरवटा पाटा ती पण आहे तर ती पण मला तिथंच ठेवायचं होतं. कारण पावसात नव्हतं ठेवायचं ते. पाऊस इथं कसा तेवढ्या जागेमध्ये पाऊस लागत नाही, म्हणून मग मला ते पण तिथंच ठेवायचं होतं. तर म्हटलं चला, आता ते ॲसिड पण घेऊन आलेले होते, तर म्हटलं आता हे सगळं झालं एकदा पाणी मारून घेते. आणि पाणी मारून झाल्यानंतर जे आहे तर मग नंतर आपण त्याला घासून घेऊया.
तर असं जे आहे बघा, तर असं माझं आजचं रुटीन होतं आणि असं हे काम होतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला